नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपी में आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मट्टा. ताकापासून बनवणारा मट्टा. जे प्लेन ताक आपण पिऊ शकत नाही, ज्याला आवडत नसेल त्यासाठी मट्टा अगदी छान लागतो. कशा पद्धतीचे त्यासाठी साहित्य लागते आता आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, मट्ट्यासाठी लागणारं साहित्य: मीठ लागणार आहे आपल्याला, साखर लागणार आहे, जिरे लागणार आहे, अर्धा लिटर ताक आहे, त्यासाठी 3 मिरच्या आहेत, छोट्यासा एक आल्याचा तुकडा आहे, एक छोटा गड्डा लसणाचा आहे, कोथिंबीर आहे. तर आपण बघूया आता मट्टा कसा बनवायचा. सर्वप्रथम आपण एक अर्धा लिटर वारणीचं तयार ताक घेतलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही घरातल्या दह्याचं देखील बनवू शकता. घरातलं दही मिक्सरला फिरवून किंवा साध्या रवीनं आपल्या फिरवून आपण त्याचा ताक बनवू शकतो आणि त्या ताकापासून आपण मट्टा बनवू शकतो. तर हे अर्धा लिटर ताक आहे वारणेचं. हे अर्धा लिटर ताक आहे. या अर्धा लिटर ताकामध्ये सर्वप्रथम आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. साधारणपणे एक अर्धा चमचा अर्धा लिटर मध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ. त्याच्यानंतर साखर, साधारणपणे 1 चमचा साखर. आणि आता आपण या हिरव्या मिरच्या 3 आहेत, त्या 3 हिरव्या मिरच्या मोडून घ्यायच्यात, खलबत्त्यात टाकून घ्यायच्यात. त्याच्यानंतर आल्याचा तुकडा आणि लसणाचा एक गड्डा जो आपण सोलून घेतलेला आहे तो खलबत्त्यात टाकायचा. जिरं साधारणपणे एक अर्धा चमचा जिरं ह्या खलबत्त्यात टाकून घ्यायचं आणि ह्याला आता आपण शेचून घ्यायचं आहे. हे बारीक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे मिरची, आलं, लसूण आणि जिरं जे आपण खलबत्त्यात शेचून घेतलेलं आहे हे आपण ह्याच्यात ऍड करायचं आहे. ह्याच्या अगोदर आपण ह्याच्यात मीठ आणि साखर घातले. अगोदर साखर आणि मीठ घालण्याचं कारण म्हणजे ते तोपर्यंत विरघळेल ह्याच्यासाठी. कारण की मट्टा म्हटल्यानंतर तिखट, गोड आणि आंबट असं सगळ्याचं कॉम्बिनेशन, मगच मट्ट्याला चव. म्हणून आंबट ताक असतं, तिखट मिरची असते आणि गोड साखर. आता हलवून घ्यायचं आहे थोडा वेळ. मीठ साखर विरघळले असेल तर थोडीशी कोथिंबीर ऍड करायची ह्याच्यात. 1-2 मिनिटं हलवल्यानंतर तर मित्रांनो, मट्टा रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मट्टा रेडी झालेला आहे. आपल्या भोसले रेसिपी या चॅनलला युट्यूब वरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि जर काही तुमच्या सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये शेअर सांगा.